गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. अहिल्यानगरच्या केडगाव देवी रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाचा 10वीचा निकाल 99.45% इतका लागलाय. विद्यालयानं उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. विद्यालयाचे एकूण 17 विद्यार्थी 90%पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेत, तर 51 विद्यार्थ्यांनी 80%पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेत. या विद्यालयात प्रथम क्रमांक वायबसे मयुरी सचिन 97.20%, द्वितीय क्रमांक पानसरे ऋग्वेद रवींद्र 94.40%, तृतीय क्रमांक खोडाळ अमन गोरख 93.60% आणि चतुर्थ क्रमांक घुगे देवदत्त राजेंद्र 93.60% या विद्यार्थ्यानं मिळवलाय. यशस्वी विद्यार्थ्यांचं पद्मश्री पोपटराव पवार, माजी सचिव शिवाजीराव भोर, स्कूल कमिटी सदस्य किसन सातपुते, महेश गुंड, सल्लागार समितीचे सदस्य उद्योजक रावसाहेब सातपुते, अंबादास गारुडकर, प्रशांत कोतकर, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा विभागीय अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे, उपमुख्याध्यापक सुखदेव मुरुमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, पंचक्रोशीतील मान्यवर तसेच सल्लागार मंडळ, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केलंय. रयत शिक्षण संस्थेचे अंबिका शैक्षणिक संकुल या संकुलाचा मुख्याध्यापक म्हणून आपणापुढे एक आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी मी येत आहे. रयत शिक्षण संस्थेचे अंबिका शैक्षणिक संकुलामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग चालू असून या विद्यालयाचा 12वीचा निकाल 100% लागलेला आहे. गेले 8 वर्ष 12वी सायन्सचा निकाल 100% लागतो. त्याबद्दल 12वी सायन्सला अध्यापन करणाऱ्या सर्व सेवक वृंदांचं मी आणि जे यश प्राप्त होणारे विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर कालच रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका शैक्षणिक संकुलाचा SSC बोर्ड परीक्षेचा निकालही लागला आणि या निकालामध्ये विद्यालयाचा निकाल 99.45% लागला असून एकूण 183 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थी हे 90% ते 97.20% म्हणजे 90%च्या पुढे 17 विद्यार्थी आहेत आणि 80%च्या पुढे जवळपास 51 विद्यार्थी आहेत. आणि म्हणून एकंदरीत निकाल चांगला लागल्यापासून गुणात्मक निकाल सुद्धा या विद्यालयाचा लागलेला आहे आणि म्हणून त्याबद्दल विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी कौतुक होत आहे. त्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं कौतुक होत आहे. मी सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि विद्यार्थ्यांनी गुणात्मक दर्जा उंचवल्याबरोबरच रयतचा विद्यार्थी एक वेगळ्या पद्धतीने घडावा यासाठी या शैक्षणिक संकुलामध्ये विशेष प्रयत्न केला जातो. आणि मग हे शैक्षणिक संकुल केवळ 10वी 12वीचेच निकाल उंचावत नाही, तर त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा यामध्ये सुद्धा हे रयतचं संकुल उच्च दर्जाचं काम करत आहे. आताच NMA चे निकाल लागले, स्कॉलरशिपचे निकाल लागले, 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, रयत ऑलिम्पियाडचे निकाल लागले, कर्मविद्या प्रबोधिनीचे निकाल लागले. आणि या सर्व निकालामध्ये हे विद्यालय रयतच्या 123 विद्यालयामध्ये अग्रक्रमावर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून या विद्यालयाला मदत करणारे या परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य असतील, सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य असतील, व्यवस्थापन मंडळाचे सर्व सदस्य असतील, त्याचबरोबर या परिसरातील नगरसेवक असतील, या सर्वांचं अनमोल सहकार्य या विद्यालयाला वेळोवेळी मिळतं आणि म्हणून हे विद्यालय रयतमध्ये एक आदर्शवत विद्यालय म्हणून कामकाज करतो याचा मला सार्थ अभिमान आहे. मी केवळ या विद्यालयाचा मुख्याध्यापक नाही तर विभागाचाही विभागीय अधिकारी म्हणून कामकाज करतो आणि विभागातील सर्व शाखांच्या मध्ये सुद्धा ही गुणवत्ता कशी विकसित होईल यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असतो. म्हणून विभागामध्ये गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून
माझे सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि सर्व शाखा प्रमुखाच्या मदतीने या विभागाची उंची सुद्धा संस्थेमध्ये एक वेगळ्या स्तरावर आहे. म्हणून गेले 4 वर्ष रयत शिक्षण संस्थेचा हा उत्तर विभाग संस्थेमध्ये सुद्धा अग्रगण्य आहे. त्यामध्ये अंबिका सारखी शैक्षणिक संकुलं कार्यरत आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व रयत परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो. या सर्व विद्यार्थ्यांना सीताराम जपकर, रोहिणी चोभे, विलास भोंदे, प्रदीप गारुडकर, महेश ढगे, कुशाभाऊ अकोलकर, राजेंद्र जाधव, रविकुमार तंटक, किसन रोहकले, जयश्री बामदळे, अरुणा दरेकर, स्वाती चोभे, उर्मिला खिलारी, सरस्वती दुधाडे, बाबासाहेब जगदाळे यांसह शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.